पहिली चुकीची दुरुस्ती करतो की आलेले पावसाळ्यात बुरलेले आणि सगळेच आलेले संमेलन हे काय आमच्या सगळ्यांचं 27 वर्षाच्या परिसरामध्ये 100 नाट्य ते आत्मीयतेनं पहिलं आम्ही कुटुंब म्हणून पहिले एकत्र झालो, नंतर अशा संमेलन असतात. लंडनहून कोहिनूर हे माहित नाही, पण मला अगोदर आपण घेऊन यावं कोहिनूर जेव्हा तो कोहिनूर यायचं तेव्हा येईल, पण आपला कोहिनूर सिद्ध व्हावं. आणि एक मला वाटतं की 25 वर्ष सिंदूर जुबली आम्ही साजरी केल्यानंतर खरंच कोहिनूरगत काम झालं की काय, म्हणून ते कर्नाटकाचं नाव कोहिनूर मिळालं असावं असं वाटतं. आपण सर्वजण सहभागी झालं. खरं तर संपूर्ण विस्तार होणं गरजेचं होतं. अनेक दिवसापासून नरेंद्र आमचे असतील, किरण, सुभाषराव सगळ्यांची मागणी होती की आपण विभागवारीच करू, पण त्याला असं योग्य स्वरूप नव्हतं मिळत. म्हणजे लॉकडाऊनचा कालखंड गेला, नंतर बऱ्याच अडचणी आल्या, पण ती योग्य वेळ यावी लागते. आता एक नवीन पिढी पण नाट्य परिषदेमध्ये समाविष्ट झालेली आहे, त्यामुळं एक चांगली दिशा मिळत चाललेली आहे. कोणतीही गोष्ट किंवा कोणतेही काम करत असताना त्या कामाला यश कधी मिळतं त्यावेळी त्या कामामध्ये सातत्य असतं. ते चला काहीतरी सीझन आला मग काम करायचं असं आम्ही सिजनेबल नाही, आम्ही लॉंग टर्म दूरदृष्टी ठेवून काम करतोय. या चित्रपटात हे नाट्य परिषदेचं फलित म्हणजे आम्ही चित्रपट निर्माते झालो, नाट्य निर्माते झालो. आता आमची या नाट्य शाखेची व्यावसायिकतेमध्ये पदार्पण करतायत, चित्रपटामध्ये पदार्पण करतायत. म्हणजे हे सर्व दरवाजे आमच्याकडून खुले आहेत. नाट्य परिषद आमची आता ग्लोबल झालेली आहे. आता आम्हाला ओळख सांगायची गरज राहणार नाही. त्यामुळे आपण खरं तर तुमच्या सहभागाला आमची उंचीचं मूल्यमापन होत असतं. तर सहभाग नसतं तर किती संघ आले जवळ महाराष्ट्रात 55 संघ आणि इतकी प्रतिभा आहे. फक्त माझं एक कायमचीच खंत आहे की दरवर्षी पूर्ण आपली एकांकिका झाली तर दुसऱ्याची पण एकांकिका पाहिजे, तर आपल्यामध्ये प्रगल्भता आहे. मी स्वतः 22 एकांकिका पाहिलेले आहेत, त्यांना विचारायचं आणि येता तुम्हाला काम धंदा होता असं बाकी काहीतरी उगाच सांगायचं मला, मग काम काहीतरी वशिला लावला असं बक्षीस मिळालं. मला काय माहिती वशिला असं नसतं. आपण फक्त टीकात्मक बोलतो, काहीतरी उगाच आपला उद्योग नाही म्हणा. तसं आमचे कलावंत 100 संमेलनामध्ये 2 कलावंत बोलतो, काही फरक पडत नसतं त्याने. प्रश्न असा येतो की आपल्यामध्ये तुम्ही देखील प्रसार करा. आपले किमान 5 एकांकिका तरी बघा. आपण एकांकिकाच आपलं काम झालं की दुसऱ्या सेटवर म्हणजे असं नका करू. ही माझी खंत आहे आणि दरवर्षीची करतो. त्यामुळे तुम्ही पण पहा. आणि अभिनय हे तात्पुरतं किंवा चला आता एकांकिकेत सहभाग व्हायचंय म्हणून करण्यासारखी गोष्ट नाही, तर त्याच्यामध्ये सुद्धा सातत्य असावं. त्यामुळे आमची सगळे कलावंत मंडळी मला सुद्धा पहिले म्हणत होते आहे का नाही, तर मीही झालो कलावंत. त्यामुळं मला आता काही मुली बोलत नाही, पण तुम्हाला मी शुभेच्छा देतो. कोहिनूर प्रमाणेच तुम्ही काम करावं अशा शुभेच्छा.